भारताची उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी. कोलकाता कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया समोर मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान. दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीत शुभमन गिल आउट. रिषभ पंत नेतृत्वाची धुरा सांभाळणार. कसोटीत टीम इंडियाचं नेतृत्व करणारा रिषभ पंत भारताचा 38वा खेळाडू. भारताच्या पूर्वेकडील भागात लवकर सूर्यास्त होत असल्यानं गुवाहाटी कसोटीच्या वेळेमध्ये बदल. 9:30 ऐवजी 9 वाजता सुरू होणार सामना. ॲशेस कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात. गोलंदाजांनी गाजवला परत कसोटीचा पहिला दिवस. दोन्ही संघांच्या मिळून 19 विकेट. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 49 धावांनी पिछाडीवर. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी. भारतीय बॉक्सर्सनी 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकावर कोरलं आपलं नाव. बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर. तब्बल 20 वर्षांनंतर नितीश कुमारांनी सोडलं गृह खातं. काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार एकमेकांचं तोंड बघत नाहीत, तर हर्षवर्धन सकपाळांनाही कोणी विचारत नसल्यानं अनेक जण भाजपात प्रवेश करतायत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. जळगाव शहरात कांचननगर भागात नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. विकास कामं न झाल्यानं नागरिकांकडून मतदानावर बहिष्काराचा निर्णय. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राडा. राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट. अमरावतीत कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या दौऱ्याला युवक काँग्रेसचा विरोध. शिराळा चांदूर बाजार रस्त्यावर भरणेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. राज्यात थंडीचा पारा काही दिवस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. पुढच्या काही दिवसात राज्यातील तापमान 5 अंशांनी वाढण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.